सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय वचने 26 ते 28. रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय वचने 26 ते 28. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावितो. प्रार्थना करावी तशी करावयास आपल्याला समजत नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य उच्छ्वासाने आपल्यासाठी विनंती करतो. आणि अंतर्यामे पारखणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे विनंती करीतो. देवा पासलेली वचने आपणासाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना या सकाळच्या समय सुप्रभात. प्रभूचं वचन आम्ही आज रोमकरासपत्र 8 अध्याय आणि 26 ते 28 वचन पाहतो. हा शास्त्र भाग आम्हाला पवित्र आत्म्याचं कार्य आणि आमच्या दैनिक जीवनामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे प्रार्थना याबद्दल सांगतो. हा महिना आम्ही संपूर्ण भारत देशासाठी प्रार्थनेचा महिना म्हणून घोषित केला. आम्ही प्रार्थनेच्या वातावरणामध्ये असताना आज पवित्र आत्मा त्याच्या वचनांच्या करवी आमच्याशी बोध करत आहे आणि त्याचं वचन आज आम्हाला बोध करत असताना आम्ही या ठिकाणी पाहतो की 26 वचन म्हणते की आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. पवित्र आत्मा ज्या ठिकाणी मला आणि तुम्हाला गरज आहे, जी आवश्यकता आहे परंतु ती आम्ही जाणत नाही, अशी आवश्यकता आम्हाला आठवण करून देण्यासाठी पवित्र आत्मा सहाय्य करतो. आम्ही जेव्हा प्रार्थना करण्यासाठी बसतो तेव्हा आम्ही अशक्त असतो. आमच्या मनामध्ये वेगवेगळे विचार असतात, वेगवेगळ्या कृती असतात, योजना असतात, परंतु एकत्रित आणणं आणि त्याच्या समवेत घेऊन जाणं, परमेश्वराच्या समवेत घेऊन जाणं हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. आणि जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याला आमच्या प्रार्थनेमध्ये आम्ही त्याला आमंत्रित करतो आणि त्याला म्हणतो की मला सहाय्य कर की कशा प्रकारे मी प्रार्थना करावी, तर तो परमेश्वर आमच्या सोबत मध्यस्थी करतो. आम्ही 26 वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी म्हटलं आहे की तो आमच्यासाठी कन्ह्याने
मध्यस्थी करीतो. म्हणजे आमच्या जीवनामध्ये जी रिक्त आहे, जे खालीपण आहे, जे मला आणि तुम्हाला कळत नाही, ते पवित्र आत्मा मला सहाय्य आणि तुम्हाला सहाय्य करते. हा पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्त गेल्याच्या नंतर स्वर्गामध्ये तो आम्हासाठी देणगी म्हणून देण्यात आला आणि आजही तो काम करत आहे. जेव्हा केव्हा मी आणि तुम्ही परमेश्वराच्या चरणाजवळ येतो, त्या समयी पवित्र आत्मा तो मला आणि तुम्हाला आपल्या जीवनामधल्या कमीपणा काढून त्या परमेश्वराच्या सानिध्यात घेऊन जाण्यासाठी तो सहाय्यक ठरतो आणि तो मध्यस्थी करतो. आज परमेश्वराचं वचन सांगतंय की आम्ही आमच्या मध्यस्थी जे करतोय, जे काय आम्ही प्रार्थना करतो, त्या मध्यस्थीमध्ये अनेक वेळा आमच्या स्वतःच्या हिताचंच आम्ही मागत असतो. परंतु पवित्र आत्मा तो आम्हाला परमेश्वराची मर्जी काय आहे तो आम्हाला तो सांगतो आणि त्याप्रमाणे आम्हाला मध्यस्थी करण्यासाठी सहाय्य करतो. कारण की परमेश्वराचा आत्मा तो आम्हाला परमेश्वराच्या पवित्र स्थानामध्ये घेऊन जाण्यासाठी मदत करतो. परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे अभिवचन दिलं की जेव्हा आम्ही त्याच्याकडे विनंती करू तो आम्हाला देईल. आणि आजही आमच्या जीवनामध्ये त्याची गरज आहे. काय आपण त्याच्या जवळ येऊया आणि प्रार्थना करूया का? पवित्र आत्म्याचं सहाय्य मागूया का? प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमच्या जीवनामध्ये आम्ही तुझ्या स्वाधीन होतो. प्रभू, या सकाळच्या समय प्रभू परमेश्वर तुने आम्हाला अनगिनित आशीर्वादाने भरलेलं जीवन दिलंस. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो की आज आम्हाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन पण तू कर. आमच्या जीवनातल्या प्रत्येक घडामोडीमध्ये परमेश्वर बाप्पा आम्ही प्रभूची दुय्यम होऊन जातो. आमच्या जीवनामध्ये दुहेरी स्थान येऊन जातं, दुहेरी रस्ते येऊन जातात. परमेश्वर बाप्पा, आम्हाला गरज आहे पवित्र आत्म्याची. ते आम्हाला पुरव आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमचं जीवन, आमचा मार्ग सरळ होऊ दे आणि आशीर्वादित होऊ दे. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. भावा अनुग्रहा तुझा, इच्छा तव सुखावी, हे अनन्य गुरु राजा, प्रेमी मने पावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. प्रीती आहे वाढावी. प्रीती आहे वाढावी. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.